मोबाईलच्या प्रत्येक रिंगसोबत रमाकांतची उलाढाल वाढत चालली होती. सलग 8 मिस कॉल नंतर पुन्हा रिंग वाजली. तेव्हा रमाकांतने आपला मोबाईल उचलला. या वेळेसही सुनंदाचा कॉल होता. काही विचार न करता त्याने मोबाईल स्विच ऑफ केला. आता पुढे काय करायचं, कोणाला काय सांगायचं, काय सांगायचं नाही, तो विचार करू शकत नव्हता. आज जीवनातील सर्व नियंत्रण सूत्रे त्याच्या हातून निसटत आल्यासारखी वाटत होती. विचारांच्या उधळपाटीत अडकलेला रमाकांत ऑफिसच्या केबिनमध्ये गेल्या 2 तासांपासून ताण कमी करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता. जीवनाच्या या टप्प्यावर त्याचा स्वतःचा मुलगा समीरच त्याला या द्वारावर आणून उभा करेल हे रमाकांतने कधीही विचार केला नव्हता. वर्षानुवर्ष सगळं व्यवस्थित चाललं होतं. रमाकांतने आपल्या मते जीवनातील सर्व समीकरणे सोपी करून घेतली होती. पण समीर सगळं गुंतागुंतीत आणि जटिल करून टाकेल याचा त्याला जरासुद्धा अंदाज नव्हता. रमाकांत आपली नवीन कन्स्ट्रक्शन कंपनी समीरच्या नावानेच सुरू करणार होता. उद्घाटनाला फक्त 2 दिवस बाकी होते. सोमवारी सकाळी 10 वाजता नवीन कन्स्ट्रक्शनचे भूमिपूजन रमाकांतच्या पत्नी रिद्धिमासह होणार होते. पण समीरने अचानक अशी अट घातली की त्यामुळे रमाकांतचं अस्तित्वच हादरून गेलं होतं. रमाकांतला सुनंदासोबतचे सर्व संबंध कायमचे तोडावे लागणार होते. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणतंही नातं राहणार नव्हतं. हीच समीरची अट होती. नाहीतर वडिलांच्या बिझनेसला सोडून तो पूर्णतः वेगळा होण्यासाठी तयार होता. रमाकांतच्या मदतीशिवायही तो जगू शकतो आणि आपल्या आईला एक चांगलं जीवन देऊ शकतो, जे त्याच्या मते कधीही ते देऊ शकले नव्हते. असं एक सन्मानजनक जीवन, ज्यात सुख असावं, समाधान असावं, जीवनात जास्त किंवा कमी जे काही वाट्याला येईल ते पूर्णपणे आपलं असावं, अस्तित्वाच्या वाटणुकीची कसकच नसावी, हेच समीरनं म्हटलं होतं. मुलाच्या तोंडातून हे ऐकण्यास रमाकांत मानसिकरित्या कधीच तयार नव्हता. आपल्या जीवनातील झाकलेल्या अध्याय उघडून या विषयावर अचानक समीरने तोंड उघडले हे त्याच्यासाठी एक प्रकारचा धक्काच होते. गोंधळलेल्या रमाकांतला त्याच्या मुलाशी विवाद करण्याची ताकद नव्हती. तो सर्व ऐकण्यासाठी तयार नव्हता, जे त्याला वर्षानुवर्ष आधीच ऐकायला हवं होतं. पण ज्याला हा हक्क होता ती म्हणजे त्याची धर्मपत्नी रिद्धिमा. ती मात्र नेहमीप्रमाणे चूप होती. आपल्या नावाप्रमाणेच ती सगळं सहन करून जिवंत राहायची. भावनिकरित्या तिला बोलून रमाकांतनं हे नातं अजूनही टिकून ठेवलं होतं. जीवनरूपी सारीपाटावर सर्व मोहरांना आपल्या सोयीनुसार जमवायचं आदी असलेल्या रमाकांतला समीरचा हस्तक्षेप अस्वस्थ करून टाकत होता. सकाळी समीरने ऑफिसमध्ये येऊन म्हटलं, बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे, आजच, आत्ताच. रमाकांत म्हणाला, हो हो बोल. नवीन कंपनीच्या सुरुवातीबद्दल थोडा नर्वस आहेस का? टेन्शनमध्ये आहेस का? मी समजू शकतो, पण चिंता करू नकोस बेटा. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. बघ, तू माझ्या मदतीशिवायही या कंपनीला उत्तम चालवशील. आणि इतकंच नाही, माझ्या या जुन्या कन्स्ट्रक्शन कंपनीपेक्षा तू खूप पुढे जाशील. रमाकांत आपल्याच रुबाबामधून बोलत होता. की तेवढ्यात समीर म्हणाला, नाही बाबा, मला तुमच्याशी नवीन कंपनीबद्दल नाही तर वैयक्तिक काही गोष्टींबद्दल बोलायचं आहे. आपल्या कुटुंबाबद्दल, आईविषयी, आपल्याविषयी. समजून घ्या, आमच्याबद्दल. समीर अडखळत तुटक शब्द जोडत बोलत होता. ओ. रमाकांतच्या होठावर एक तिरकं स्मित पसरलं आणि डोळ्यात गर्वाने खोडकरपणा उभा राहिला. कोणत्या मुलीच्या प्रेमात आहेस का? आधी बिझनेस सेट कर. मुले कुठे पळून जातील? पण कोण आहे आमच्या साहेबजाद्यांची पसंती? आम्हीही पाहू. अरे, मी तुझा बाप आहे. तू ती म्हण ऐकली नाहीस का? बाप शेर तर बेटा सवा शेर. रमाकांत जोरदार हसून घेतले. पण समीरच्या चेहऱ्यावरची गंभीरता काही कमी झाली नाही. उलट आवाजातील दृढता अधिक वाढली. बाबा, मी मुलीच्या प्रेमात नाही आहे. मी तुमच्या आणि सुनंदाजींच्या अवैध संबंधाबद्दल बोलण्यासाठी आलो आहे. पुढच्या काही क्षणात रमाकांतची जीभ टाळूला चिटकली. हे काय बोलतोय समीर? तुम्हाला सुनंदाजीच बरोबरचे सर्व संबंध तोडावे लागतील आणि पूर्णतः आमच्या सोबत राहावं लागेल. नाहीतर काय? विचारायचं होतं रमाकांतला, पण त्याच्या आवाजात अपराधासारखा कंप होता. त्याने न विचारताच समीरने आपली गोष्ट पूर्ण केली. नाहीतर बाबा, माझं तुमच्यासोबत आणि आईसोबत राहणं अशक्य आहे. रमाकांत काहीच बोलू शकला नाही. रमाकांतच्या वैयक्तिक जीवनात आपल्या सोयीनुसार जमवलेलं गणित तरुण पुत्राला आईकडून नाही तर बाहेरच्या जगातून कळालं होतं याची जाणीव होती.
पण अंतर्मुखी आणि संकोची स्वभावाचा समीर एक दिवस अशा प्रकारे विरोधात उभा राहील याचा त्याला कणभर देखील अंदाज नव्हता. पत्नीने संपूर्ण गुणदोषांसह स्वीकारल्यावर हे असं काही होईल याची कल्पनाच नव्हती. तो आता काही समस्याही उरलेली नव्हती. रमाकांत विचार करत राहिला. तुम्हाला कारण जाणून घ्यायचं आहे का याचं? खांदेवर चढवत समीरने पलटून प्रश्न केला. प्रश्नासोबतच त्याच्या ओठावर उपहासाची रेखा आली. आपली नजर इकडे तिकडे वळवली, जणू काही समीरच्या भेदक नजरेपासून वाचून जाण्याचा प्रयत्न करत होता. कारण बाबा, मी एक सन्मानपूर्वक जीवन जगू इच्छितो आणि तसंच भविष्यात माझ्या परिवारालाही देऊ इच्छितो. एक असं जीवन ज्यात लोकांमध्ये बेधडक वावरता येईल आणि माझी मुलं अभिमानाने डोकं उंच करून उभं राहतील, जिथं लोकांच्या कटाक्षपूर्ण नजरा आणि व्यंग ताशेरे माझ्या मनाला ठेच पोचवणार नाहीत, जिथं ही भीती सतावत नाही की कोणी अप्रिय प्रश्न विचारेल, ज्यामुळे सन्मान तुटण्याची भीती असते. मी या तुटण्याच्या आणि जोडण्याच्या प्रक्रियेतून मुक्त होऊ इच्छितो बाबा. समीरने मनाचा गुबार काढला. इतकं बोलून समीरने एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण दोघांच्यात शांतता पसरली. मग त्यानं ती शांतता तोडली. जर तुम्हाला ही अट मान्य नसेल तर मी आईला घेऊन जाईन. मी तिच्याशी बोललो आहे आणि ती तयार आहे माझ्या विश्वासावर तिचं जीवन घालवायला. मी तिला चांदणं आणि तारे देण्याचं वचन तर दिलं नाही, पण हो, इतका विश्वास दिला आहे की काही सुकट क्षण तिला नक्कीच देईन. तुमच्या नवीन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या उद्घाटनाला अजून 2 दिवस बाकी आहेत. तुम्ही शांतपणे विचार करू शकता तुमच्या आणि तुमच्या उर्वरित भविष्याबद्दल. समीर रमाकांतसमोर दृढतेने आला होता आणि आत्मविश्वासाने आपली गोष्ट स्पष्ट करून निघून गेला. रमाकांत काहीच बोलू शकला नाही. काय बोलणार होता तो? स्वतःला चक्रव्यूहाचा निर्माता समजणारा रमाकांत आज त्या चक्रव्यूहात अडकला होता. त्या चक्रव्यूहामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग त्याला दिसत नव्हता. एका बाजूला सुनंदा, त्याची प्रेयसी, त्याच्या सुखदुःखाची सच्ची साथीदार. त्याच्यासाठी तिनं सर्व काही समर्पित केलं होतं आणि बदल्यात काहीही मागितलं नव्हतं. समाज तिला रमाकांतची दुसरी स्त्री म्हणायचा, पण रमाकांतला ठाऊक होतं की ते सत्यापासून खूप दूर आहे. दुसऱ्या स्त्री ठेवण्यासाठी खूप काही लागतं. रोटी, कपडा, फक्त वैधतेचं सर्टिफिकेटच नाही तिच्याकडे. पण रमाकांतकडे सर्व काही होतं. त्याला हवं तर सुनंदासारख्या 10 ठेवू शकला असता, पण सुनंदा फक्त प्रेम आणि आत्मसन्मानावर जगत होती. स्वतःच्या बळावर जीवन जगण्याची हिंमत ठेवत होती. तिला रमाकांतकडून काहीच नको होतं. ती फक्त त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करत होती. तिला एकदम असं सोडून देणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. दुसऱ्या बाजूला रिद्धिमा होती, जी विधीपूर्वक रमाकांतची पत्नी बनली होती. पतीच्या सुखदुःखात सहभागी होणारी रिद्धिमा, जिनं कधीही आपला स्वार्थ पुढे केला नाही. ती वेदना सहन करून देखील शांत राहायची. रमाकांत तिला आश्वासनं देऊन शांत करायचा. वर्षानुवर्षे सुनंदा आणि रिद्धिमा यांच्यात संतुलन राखत रमाकांतनं आपलं जीवन चालवलं होतं. रमाकांत आपल्या ऑफिसच्या खुर्चीवर पुढे सरकत पाय पसरून डोळे मिटून विचार करत होता. काश असं झालं असतं. कॉलेजमध्ये शिकणारा, उत्साही, जोशीला, शरीराने सुदृढ रमाकांत सगळ्यांना आपल्याकडे आकर्षण करण्याची क्षमता ठेवत होता. त्या दिवसात पावसाळ्याचा मोसम होता आणि कॉलेजचे सुरुवातीचे दिवस होते, जेव्हा कॉलेजमध्ये अभ्यास कमी आणि मस्ती जास्त असते. एक दिवस रमाकांत आपल्या मित्र दीपकसोबत दुपारी 2 वाजता कॉलेजमधून बाहेर पडला. तेव्हा पावसाची जोरदार सर सुरू झाली. आपली मोटारसायकल एखाद्या झाडाखाली थांबवण्याआधीच रमाकांत आणि त्याचा मित्र दोघेही पूर्णपणे भिजले होते. थांबून काय फायदा, आम्ही तर भिजलोच आहोत, असा विचार करून रमाकांतने दीपकला त्याच्या स्टॉपवर सोडलं आणि घरी जाण्यासाठी निघाला. तो पुढच्या बस स्टॉपवरून जरा पुढे गेला. अचानक त्याच्या नजरा बस स्टॉपवर उभ्या असलेल्या एका नाजूक मुलीकडे गेल्या. त्याला वाटलं की तिला कुठेतरी पाहिलं आहे. त्याने लगेचच ब्रेक लावून मोटरसायकल वळवली आणि बस स्टॉपपर्यंत पोहोचला. ती नाजूक मुलगी घाबरून त्याच्याकडे पाहत होती. जुन्या तुटलेल्या बस स्टॉपमधून टपकणाऱ्या पाण्यामुळे आणि वाऱ्याच्या झोतांमुळे पाण्याच्या धारांनी तिला पूर्णपणे भिजवलं होतं. जोरदार पाऊस आणि बस स्टॉपचा सन्नाटा तिच्या मनात भय निर्माण करत होता. आपली पर्स दोन्ही हातांनी छातीशी धरून ती घाबरलेली उभी होती. रमाकांतने जवळ येताच ओळखलं की ही मुलगी त्याच्याच कॉलेजची आहे. 2-4 दिवसापासून त्याने हा नवा चेहरा कॉलेजमध्ये पाहिला होता. मी तुम्हाला मदत करू का, रमाकांतनं नम्रपणे विचारलं. पण घाबरलेल्या आवाजात उत्तर मिळालं, नको धन्यवाद,
माझी 12 नंबरची बस येणार आहे. नवीन शहरात अनोळखी व्यक्तीपासून दूर राहण्याच्या आईच्या सूचना तिला आठवल्या. 12 नंबर बस म्हणजे संगमनगर. मी तिथंच चाललो आहे. चला, तुम्हाला सोडतो. इतक्या पावसात एकटं किती वेळ उभी राहणार? रमाकांतचा उद्देश फक्त मदत करण्याचा होता, पण तिचा अजून विश्वास जमला नव्हता. त्यामुळे तिनं नाही म्हणून मान हलवली आणि दुसरीकडे पाहू लागली. मुलीच्या निष्पापपणावर रमाकांतला वाईट वाटलं. मी एवढा लोफर आणि आवारा वाटतो का? त्याने मनात विचार केला आणि हसून आपल्या मोटरसायकलवरच उभा राहिला. तो स्वतःही बस स्टॉपच्या खाली उभा राहिला. मुलीला आश्वस्त करत तो बोलला, 12 नंबर बस येईपर्यंत इथंच उभा राहू शकतो. संपूर्ण रस्ता रिकामा आहे. तुम्हाला काही त्रास होऊ शकतो. इथं ओरडल्यावरही कुणीही ऐकणार नाही. हे ऐकून मुलीने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण शांत राहून बस येण्याच्या दिशेने टक लावून पाहत राहिली. तिला जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागली नाही. 5 मिनिटातच 12 नंबरची बस आली आणि ती बसमध्ये चढली. बसमध्ये चढताच तिने पलटून हसत रमाकांतकडे आभाराने पाहिलं. जणू काही ती थोड्या वेळापूर्वी रमाकांतशी केलेल्या वर्तनासाठी माफी मागत होती. बसने वेग पकडताच रमाकांतनेही प्रतिसादात लगेचच आपला हात हलवला. हीच रमाकांत आणि सुनंदाची पहिली भेट, ज्यात दोघे एकमेकांचे नावसुद्धा ओळखू शकले नव्हते. 2 दिवसानंतरच अपार्टमेंटच्या 6व्या मजल्यावरून रमाकांत लिफ्टने खाली उतरला. तेव्हा समोरच्या जिन्याने खाली उतरत असलेल्या त्या अनोळखी मुलीला पाहून त्याला सुखद आश्चर्य वाटले. अरे, तुम्ही इथं? तिनं हसून विचारलं. आज तिच्या चेहऱ्यावर त्या दिवसाची भीती आणि असुरक्षिततेचा अभाव नव्हता. हो, मी इथंच अपार्टमेंटच्या 6व्या मजल्यावर राहतो. माझं नाव रमाकांत आहे, रमाकांत पाटील. मी BCom अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे, तुमच्याच कॉलेजमध्ये. पण तुम्ही इथं कसं काय? रमाकांतनं विचारलं. मी सुद्धा इथेच अपार्टमेंटच्या 2ऱ्या मजल्यावर राहते. माझं नाव सुनंदा लेले आहे. मी BSc पहिल्या वर्षात आहे. यावर्षी प्रवेश घेतला आहे. खरं तर आम्हाला इथं आलेल्याला फक्त 2 आठवडे झाले आहेत, सुनंदा म्हणाली. ओ, म्हणजे तुम्ही या शहरात नवीन आहात. त्या दिवशी नीट पोहोचलात ना? रमाकांतनं विचारलं तर सुनंदाने हसून होकार दिला. खरं तर त्या दिवशी तुम्ही अनोळखी होता. नवीन शहरात अनोळखी व्यक्तीवर इतक्या लवकर विश्वास ठेवता येत नाही ना, सुनंदाने स्पष्ट करत सांगितलं. हो, हे खरं आहे. असो, आता आपण अनोळखी नाही. तुम्ही जर कॉलेजला जात असाल तर माझ्यासोबत येऊ शकता, रमाकांतनं सुचवलं. आज नाही. बस स्टॉपवर माझी मैत्रीण माझी वाट पाहत आहे, सुनंदाने घड्याळ पाहत हसून म्हटलं आणि ती निघून गेली. अपार्टमेंटमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांच्या दरम्यान रमाकांत आणि सुनंदाच्या कुटुंबामध्ये जवळीक वाढली. दोघांचे एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू झालं. रमाकांत आणि सुनंदाची मैत्री हळूहळू अधिक गाढ झाली. जेव्हा दोघांच्या वडिलांमध्ये मैत्री दृढ झाली, खरं तर दोघांच्या वडिलांमध्ये एक कॉमन फॅक्टर होता, सारीपाट, ज्याने त्यांना जवळ आणलं होतं. नेहमीच एका कुटुंबाच्या घरी शतरंजाची पार्टी जमायची आणि एकत्र बसून खाणं पिणं आणि मजा मस्ती करायचे. लेले दाम्पत्याच्या 2 मुली होत्या, सुनंदा आणि तिच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान रेखा. रमाकांत आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. दोन्ही कुटुंबामध्ये संबंध अधिक गाढ होत गेले. पारिवारिक निकटता आणि वयाचा प्रभाव यामुळे परिस्थिती अनुकूल होती. परिणामी रमाकांत आणि सुनंदा यांच्यामध्ये प्रेमाचं बीज फुटलं होतं. दोन्ही कुटुंबामधले संबंध अचानक तुटले जेव्हा रमाकांतच्या वडिलांनी त्याचं लग्न कुठेतरी ठरवलं. सुनंदाने ऐकलं तेव्हा ती शांत राहिली, पण तिला विश्वास होता की रमाकांत या लग्नाला नकार देईल. रमाकांतने खूप प्रयत्न केले, पण त्याचे वडील अडून राहिले. मी देशमुखांना वचन दिलं आहे. त्यांच्यावर विश्वासावर त्यांनी आपल्याला पुढचा कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीला दिला आहे आणि विनाकारण मना नाही करता येणार. देशमुखांची मुलगी रिद्धिमा शिकलेली, सुंदर आणि समजदार मुलगी आहे. मग नकार देण्यासाठी योग्य कारण काय आहे? सुनंदा कारण होतं, पण रमाकांतच्या वडिलांसाठी ते विशेष कारण नव्हतं. प्रेम या वयात येणारे ज्वारभाट आहेत. जीवनाचा आधार नाही बनू शकत ते. पोट नाही भरणार त्याने. रमाकांत, थोडं व्यावहारिक बनून विचार कर आणि जगायला शिक. तुला माझ्यासोबत काम सुरू करून फक्त 6 महिने झाले आहेत. व्यवसायाचे धडे अजून किती शिकले आहेत? देशमुखांचा कॉन्ट्रॅक्ट साधा नाही, लाखोंचा प्रोजेक्ट आहे तो. विचार कर, सुनंदाशी लग्न केलंस तर तुला माझ्या व्यवसायात एक पैसासुद्धा मिळणार नाही. तुला माझ्यापासून वेगळं होऊन कमवावं, खावं आणि जगावं लागेल. दम असेल तर आपल्या रस्त्यावरती चालू शकतोस आणि जर समजदार असशील तर आपल्या पायावरती कुऱ्हाड मारण्याचं काम करणार नाहीस. रमाकांतवर वडिलांच्या या गोष्टीचा काय परिणाम झाला माहीत नाही, पण त्याने त्या दिवसांपासून सुनंदापासून दूर राहायला सुरुवात केली. सुनंदासाठी हा धक्का सहन करण्याबाहेर होतं.
ती रडून रडून बेहाल झाली. आपल्या मुलीच्या सुखासाठी लेले दाम्पत्याने आपल्या स्वाभिमानाला बाजूला ठेवून रमाकांतच्या घरी जाऊन मदतीची याचना केली, परंतु त्यांना दुःख आणि अपमान सोडून काहीच मिळालं नाही. सुनंदाने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. बाहेर जाणं, भेटणं, हसणं, बोलणं सगळंच बंद केलं. काही दिवसात दुःखातून बाहेर येईल असा लेले दाम्पत्याचा विचार होता, पण दुःख आणि धक्क्यांमुळे तिनं आपलं मानसिक संतुलन गमावलं. मग सुरू झाला मानसिक रुग्णालयांचा फेरा. संपूर्ण 2 वर्षानंतर सुनंदाच्या या मेंदूची स्थिती सुधारली. हळूहळू ती सामान्य स्थितीकडे परतू लागली. तिच्या ओठांवरची चुप्पी हळूहळू उघडली आणि तिने पुन्हा स्वतःला कॉलेजच्या गतविधीमध्ये व्यस्त केलं. लेले दाम्पत्याने सुटकेचा निश्वास घेतला. मुलगी दुःखातून बाहेर आली हेच त्यांच्यासाठी खूप होतं. आता ते लवकरात लवकर तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. पण या विषयावर चर्चा छेडताच पुन्हा घरात तणाव निर्माण झाला. तिनं जाहीर केलं की ती लग्न करणार नाही. आयुष्यभर अविवाहित राहील, आत्मनिर्भर बनेल, कमाई करेल आणि आई वडिलांचा आधार बनेल. आईनं ऐकलं तेव्हा ती चिडली. वेडेपणा करू नको सुनंदा, असं कुठे होतं का? लग्न तर करावंच लागेल मुली. तुझं लग्न होत नाही तोपर्यंत आम्ही रेखाचं लग्न कसं करू शकणार? शेवटी तिचंही लग्न करायचं आहे आम्हाला. मी कुठे थांबले आहे? चांगलं होईल की तुम्ही माझ्या भविष्याचा विचार करणं सोडून द्या आणि रेखाचं लग्न करा, सुनंदा रागाने आणि तणावाने म्हणाली. पण सुनंदा, असं कसं चालेल? आमच्यानंतर तुला कुणाचा आधार तर पाहिजेच ना? नको आहे मला कुणाचाही आधार. मी एकटीच पुरेशी आहे स्वतःसाठी. सुनंदा हट्टावर ठाम राहिली. पूर्ण 6 वर्षापर्यंत आई वडिलांनी तिला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तिनं आपला हट्ट सोडला नाही. त्यामुळे सुनंदापूर्वीच रेखाचं लग्न लावावं लागलं. रेखाचं लग्न ठरल्यावर रमाकांत सुद्धा थोडा अस्वस्थ झाला. सुनंदाला कोणाची पर्वा नाही का? तिच्या मनात काही आहे का? सुनंदा तयार नाही का? काही दिवस वाट पाहून मग बाकी मुलींसारखी सुनंदाचं देखील लग्न होईल असंच रमाकांतने विचार केला होता. पण सुनंदाच्या असहाय्यतेची बातमी ऐकून त्याला अपराधी वाटू लागलं. हिम्मत करून एके दिवशी रमाकांतने तिच्या घरी फोन लावला. हॅलो, तिकडून आवाज आला. सुनंदाच्या आईचा आवाज ओळखताच रमाकांतला जड झालं. बरीच हिम्मत करून त्यानं म्हटलं, नमस्ते काकी, मी रमाकांत बोलतो आहे. कसे आहात तुम्ही लोक? रमाकांतच्या अचानक फोनमुळे सुनंदाची आई हडबडली, पण लगेचच स्वतःला सावरून म्हणाली, ठीक आहे. फोन कसा केलास? काकी, रेखाच्या लग्नाची बातमी ऐकली तर राहवलं नाही. सुनंदा कशी आहे? रमाकांत काहीच बोलू शकला नाही. सगळंच गळ्यात अडकलं. हो, सुनंदापूर्वी करावं लागलं, कारण ती लग्न करायला तयार नाही. आता तुला काय सांगायचं? क्षणभर दोन्हीकडून फोनवर शांतता पसरली. मग ती म्हणाली, ती म्हणते की हे मनाचं बंधन आहे, जे जीवनात एकदाच होतं. दुसऱ्यांदा कसं कुणाशी करू? असं सांगून तिने ठाम निर्णय घेतला आहे. रमाकांतच्या गळ्यात शब्द अडकल्याने तो काहीच बोलू शकला नाही. त्याने संपूर्ण रात्री झोप येण्यास औषध घेऊन झोपण्याचा प्रयत्न केला. सुनंदा मागील 8 वर्षापासून त्याच्या आयुष्यातून गायब होती. त्याने रिद्धिमासोबत लग्न झाल्यापासून एकदाही मागं वळून पाहिलं नव्हतं. ती कशी आहे या गोष्टीचा त्याच्या मनात कधीच आल्या नव्हत्या. तिचं जीवन त्याच्यासाठी एक मोठा अपघात होतं, जो 8 वर्ष लांब असला तरी कमी नव्हता. पुढच्याच सकाळी रमाकांतने पुन्हा सुनंदाच्या घरी फोन केला. काकी, जर तुम्हाला हरकत नसेल तर मला सुनंदाचा मोबाईल नंबर हवा आहे. काकी, तिच्या या एकटेपणासाठी मीच जबाबदार आहे. मी तिच्याशी एकदा बोलू इच्छितो. मी स्वतः तिला लग्नासाठी तयार करीन. वर्षानुवर्षे प्रयत्न करून हार मानलेल्या सुनंदाच्या आईच्या डोळ्यात आज आशेची चमक दिसली. कदाचित रमाकांतचं तिच्या इरादांना बदलू शकेल. हो बेटा, तू बोलून बघ, असं म्हणत त्यांनी सुनंदाचा मोबाईल नंबर रमाकांतला दिला. 8 वर्षापासून संयमाने बांधलेली सुनंदाची भावना रमाकांतच्या आवाजाने एकदम फुटली. ती दुःखात होती. रमाकांत आणि सुनंदाच्या भेटी सुरू झाल्या आणि त्यांची निकटता वाढू लागली. रमाकांतने वर्षानुवर्षे खूप पैसा कमावला होता, पण पैशाचा नशा हळूहळू कमी होत होता. मात्र तरुणपणाची झिंग अजूनही होती. तरुणपणी वडिलांच्या भाषणांमुळे आपल्या प्रेमापासून दूर झालेला रमाकांत आता सुनंदाच्या प्रेमाने अंतर्बाह्य वितळला. मग जे सामाजिक दृष्टिकोनातून चुकीचं होतं तेच घडलं. त्यांचं अफेअर चालू झालं होतं. स्वतःच्या जोऱ्यावर जगण्याचा दम भरलेली सुनंदा रमाकांतच्या निकटतेने कमकुवत झाली. इतकी वर्षे एकटेपणा सहन करताना तिचं जीवन केवळ नीरसच नव्हे तर अस्वाभाविकही होतं. ना प्रेम दाखवायला साथी, ना अधिकार दाखवायला साथीदार, ना दुःख आणि कष्टात आसवं पुसायला कोणाचा मजबूत खांदा.
रमाकांतच्या आर्थिक मदतीची तिला गरज नव्हती, पण जीवनात व्याप्त मानसिक रिक्तता भरून काढण्यासाठी ती त्याच्या निकटतेत शिद्धतेने राहू लागली. अशा स्थितीतच त्यांचे काही क्षण चोरण्यात तिला काहीच गैर वाटत नव्हतं. उलट ती त्याचं मनापासूनच स्वागत करत होती. रमाकांत सुनंदावर प्रेम करत होता, पण तो तिला पत्नीचा दर्जा देऊ शकला नाही, जो समाजात राहण्यासाठी आवश्यक असतो. सुनंदाला घर, गृहस्थी आणि मुलांचं सुख देण्याचं त्यानं कधीच वचन दिलं नाही. हा अपराधबोध त्याच्यासाठी मोठा होता. सुनंदाच्या जवळ जाण्यासाठी त्याला काही क्षण हवे होते, त्यामुळे तो तिच्याकडे जात होता. आपल्या इच्छेने आणि गरजेने तो तिच्या जवळ जात होता. सुनंदानेही त्याच्याकडून कधीच काहीच अपेक्षा ठेवली नाही. तिच्यासाठी पुरेसं होतं की त्याच्या मनात अजूनही तिचं एक स्थान आहे. जरी सामाजिक दृष्टिकोनातून ती त्याची जीवनसंगिनी बनू शकली नाही तरीही. तिच्या या निर्णयामुळे ती एखाद्या विवाहिता स्त्रीच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश करीत होती याकडे तिने कधीच लक्ष दिलं नाही. जर एखादं मूल चूक करत असेल तर पालक त्याला प्रेमाने समजावतात, त्याला सूचना देतात आणि न मानल्यास शिक्षा करतात. पण जेव्हा 30 वर्षाची मुलगी अनैतिक मार्गाने पुढे जात असेल तेव्हा पालक तिला मान सन्मानाचा हवाला देऊन समजावतात. सुनंदाच्या वडिलांना मुलीची ही स्थिती पाहून त्रास झाला आणि एके दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने ते निधन पावले. रेखा तिच्या पतीसोबत परदेशातून आली आणि 10 दिवस आई आणि दिदीसोबत राहून निघून गेली. घरात आई आणि मुलगीच उरल्या. आता रमाकांत त्यांच्या घरी खुलेआम येऊ जाऊ लागला. शेवटी मुलगी रस्सीप्रमाणे आश्रित असताना तिने किती विरोध करावा. सगळं जाणून समजून सुद्धा सुनंदाच्या आईने कधीच आपल्या मुलीला समजावलं नाही की ती जे काही करत आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. तिचं दुःख आणि त्रास पाहणारी तिची आई वर्षानुवर्षांनी तिच्या चेहऱ्यावर आनंदाच्या रेषा पाहत होती. चुपचाप राहणारी सुनंदा आता बोलू लागली होती. वयाच्या या टप्प्यावर जेव्हा कुठेही आशा नव्हती की तिच्या लग्नाबद्दल, अशा स्थितीत रमाकांतमुळे तिच्या झोळीत येणारं थोडं सुख आईने पुत्रीप्रेमात स्वार्थी होऊन थांबवू शकलं नाही. रमाकांतने स्वतः रिद्धिमासमोर हे कडवं सत्य सांगून टाकलं होतं. असं कडवं सत्य जे कोणत्याही विवाहितासाठी विषापेक्षाही अधिक जहरीलं असतं. वैवाहिक जीवनात कुठेही दुरावा आणि लपवाछपवी नसावी या तर्काने स्वतःला प्रामाणिकतेचा पाठीराखा बनवून त्याने आपल्या पूर्वप्रेमाची कथा आणि सुनंदाच्या समर्पणाचे असे वर्णन केलं की ऐकून रिद्धिमा फक्त एवढंच बोलू शकली, जर प्रेम केलं होतं तर तुम्हाला हिमतीने तेव्हाच निभवायला हवं होतं. चूक तुमचीच आहे. रमाकांतने त्याच्या व्यस्तता दाखवून रिद्धिमा समजावलं की तेव्हा परिस्थितीनुसार त्याने जे काही केलं ते बरोबरच होतं आणि आता तो जो काही करत आहे ते सुद्धा परिस्थितीचीच मागणी आहे. वैवाहिक जीवनाच्या या टप्प्यावर 2 छोट्या मुलांना घेऊन घरगुती संसारात रमलेली रिद्धिमा अचानक बंड करणार तरी कशाच्या आधारावर? आणि म्हणूनच तिने जीवनाशी तडजोड केली. पती तिला भरपूर सुख देतात या भ्रमजालात तिने स्वतःलाच अडकवलं होतं. रमाकांतने स्वतःच तिला दिलेली परिभाषा होती. राहण्यासाठी चांगलं घर, आरामाच्या सर्व सुविधा, समाजात त्याच्या पत्नीचा सन्मानजनक दर्जा आणि खर्चासाठी संपत्ती. रमाकांतच्या प्रेमाच्या नावाखाली बदलांच्या स्वरूपात मिळालेल्या या गोष्टी कमी नाहीत. रिद्धिमा याला मान्य करते की नाही हा प्रश्नच नव्हता. परिस्थितीची मागणीच तशी होती. ती एकटी आहे, तिला माझी खूप गरज आहे असं म्हणत रमाकांत बेधडकपणे रिद्धिमासमोर सुनंदाकडे जायला निघत असे. पण जेव्हा सुनंदाच्या जवळून दूर होण्याचा मार्ग निघे तेव्हा तो मुलांच्या गरजा दाखवून रिद्धिमाकडे परत येत असे. रिद्धिमा आणि सुनंदा यांच्यात संतुलन साधून रमाकांतने अनेक वर्ष घालवली. मोठी होणारी दोन्ही मुलं समीर आणि सिद्धीमध्ये गुंतून गेलेली रिद्धिमा आता त्याच्या दुखत असलेल्या ठिकाणी दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत होती. चिडवून काढल्यामुळे जुने घाव कधीच बरे होत नाहीत, उलट ते अधिक रिजून जातात. रमाकांतने त्याच्या 50व्या वर्षात पांढरट झालेल्या केसासह आकर्षण असूनही त्याच्या व्यक्तिमत्वात आज त्याचं दुःख सामावलेलं होतं. टेबलावर ठेवलेल्या फोनची घंटी वाजली आणि रमाकांतने हॅलो म्हटल्यावर सुनंदाचा आवाज ऐकू आला. हॅलो रमाकांत, तुमचा सेलफोन बंद आहे का? मी किती वेळ प्रयत्न करत आहे. काही टेन्शन आहे का? काही नाही सुनंदा, मी अजून थोडासा व्यस्त आहे, मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलू असं रमाकांतने उत्तर दिलं. त्याच्या मनात अजूनही द्वंद्व सुरू होतं आणि त्याला कुठल्याही परिणामापर्यंत पोहोचता येत नव्हतं. रमाकांतने रिद्धिमा आणि सुनंदा दोघींनाही हाताळण्याचा प्रयत्न केला होता. वडिलांमुळे माझ्या प्रेमाला विसरण्याचा आणि पैशावर ध्यान देण्याचा निर्णय घेतल्याने मी सुनंदाशी चुकीचं वागलो, पण समीरने आता तिला सोडून द्यायला सांगितलं होतं. सामाजिक दृष्टिकोनातून सुनंदा ही खूप महत्त्वाची नव्हती, पण वयाच्या शेवटच्या टप्प्यावर स्वार्थासाठी तिला एकटं सोडणं अत्यंत अपमानकारक होईल.
सुनंदा आता माझ्या जीवनाचा भाग बनली आहे आणि तिला धोका देणं गैर आहे असं रमाकांतला वाटत होतं. त्याच्या अंतर्मनात त्याने समाज आणि रिद्धिमा यामुळे आपल्याला प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यातच तो एका प्रश्नाचे रूप घेतोय. माझ्या सामाजिक प्रतिष्ठा, मान आणि सन्मान सर्व काही रिद्धिमा आणि मुलांवर अवलंबून आहे. समाजात त्यांच्यामुळेच त्याला स्थान होतं. जर त्याने सुनंदाला स्वीकारलं तर त्यांच्या मुलांच्या जीवनावरती परिणाम होणार होता, कारण त्याला आपल्या मुलीचं लग्न देखील करायचं होतं. रमाकांतला वाटलं की शतरंजाच्या या खेळात सर्व चाली एकमेकांवरती मारून पार करत आहेत. त्याचे मन स्फोट करण्याची शक्यता आहे आणि मनोमन तो अत्यंत दबावाखाली आहे. त्याच्या शरीरात पूर्णपणे तणाव भरला होता. घामाने शरीर भयंकर भारी वाटत होतं. थोड्या वेळात त्याच्या आजूबाजूला अंधार पसरला आणि हृदयाची गती थांबली. रमाकांत एका गाढ झोपेत गेला आणि तो समाजासमोर एक प्रश्न बनला. आता त्याला कोणालाही उत्तर द्यावं लागणार नव्हतं आणि कुठलाही निर्णय घ्यावा लागणार नव्हता. परत धोका केल्याचा ठपका त्याच्या माथी येणार नव्हता. आपल्याला या कहाणीच्या संदर्भातील काही विचार असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अधिक पारिवारिक आणि शिक्षाप्रद कथा ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.